वेलकम टू अवर चॅनल द ग्लॅम ज्वेलरी हँडमेड क्रिएशन। तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारच्या राख्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तर पहिली जी राखी आपण बनवणार आहोत ती पारिजातक फुलांची अशी ही राखी आहे। दुसरी जी राखी आहे ती राऊंड शेपचे मोती वापरून आपण फ्लॉवरची राखी बनवणार आहोत आणि बाकीच्या ज्या 2 राख्या आहेत त्या मोरपंखाच्या आपण राख्या बनवणार आहोत। तर त्यामध्ये एक शेप आपला राऊंड शेप असेल आणि दुसरा ओव्हल शेप असेल, ड्रॉप शेप। त्यासाठी साधारणतः सगळ्या राख्यांसाठी सामान ही थोडंसं सारखंच आहे। तर आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ह्या राख्या बनवायच्या। तर व्हिडिओमध्ये अगदी सुटसुटीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा। तर आपण पारिजातकाची राखी बनवत आहे, अगदी बीड बेसपासून ते कसं बनवायचं हे अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर आता रक्षाबंधन अगदी जवळ आलेलं आहे आणि हो, आज श्रावणाचा पहिला दिवस। तर सगळ्यांची लगबग ही चालूच असेल। त्यातून उद्या 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळेच तुम्ही ह्या सुंदर अशा राख्या वेळात वेळ काढून अगदी तुमच्या सोयीनुसार बनवू शकता। तर राख्यांचा हा बिझनेसही तुम्ही करू शकता। हा सीझन वाईज बिझनेस म्हणूनही चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा इन्कम हा करू शकता। अशा ह्या सुंदर राख्या मार्केटमध्ये अगदी कुठंही उपलब्ध नाही आहेत। त्या राख्या तुम्ही स्वतः हाताने बनवलेल्या असल्यामुळे त्याला जसं हवं तशी डिझाईन तुम्ही देऊन अगदी त्या आकर्षकरित्या कशा दिसतील त्या बनवू शकताय। तर अशाच अजून 2-3 राख्या आम्ही लवकरच घेऊन येईल। तसा थोडा उशीरच झाला, पण हो, हा व्हिडिओ शूट करण्यामध्ये आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये बराचसाच कालावधी गेला। तर त्याबद्दल मी तुमची क्षमस्व आहे। तर अजूनही वेळ गेलेली नाही, अगदी तुम्ही उद्या सॅटर्डे संडेही भरपूर अशा राख्या बनवू शकता। एका राखीला साधारणतः फक्त 20 मिनिटं लागतात। तर या 20 मिनिटाचा वापर करून तुम्ही तुमच्या घरामधील भावंडांसाठी ह्या राख्या बनवात। आणि हो, राख्या बनवताना काही अडचण आली तर नक्की कमेंट करून सांगा, लगेच तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल। आणि अशीच राखी एन्जॉय करा। तर चला भेटूयात थोड्या वेळात, तोपर्यंत राखी बनवत राहा आणि आमच्यासोबत कनेक्ट होत राहा। तुमचा जास्त वेळ मी वाया घालवणार नाही। तर चला कामाला सुरुवात करूयात। व्हिडिओही चालू झाला आहे आणि तुम्ही बेस बनवताय, आपण ओव्हरलॅप करत आहोत। तारेने कातरते मनी, एक संधी एक सारखं फ्लॉवर ते दिसलं पाहिजे। ह्या बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही एकदा त्या पाहून घ्या। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा। आपल्याला आपला माइलस्टोन गाठायचा आहे, आपल्यालाही सिल्वर बटन हे आलंच पाहिजे। त्यासाठी ही सुरुवात आहे, अजून आपण खूप लांब आहोत, पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे। एवढाच गोल घेऊन आपण हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया। तर भेटूया थोड्या वेळानंतर। त्यातीलच हा दुसरा प्रकार म्हणजे फ्लॉवरची राऊंड बीडची राखी। तर त्याला आपण तारेचा बेस वापरलेला आहे। तर त्याचाही व्हिडिओ मी अगदी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेला आहे। हे आधीही तुम्ही तो शॉर्ट्समध्ये पाहिलेलाच असेल,
पण तो अगदी शांततेत रीतीने तो कसा करायचा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर इथे आपण 5 mm चे बीड्स घेतलेले आहेत. राख्यांची साईज कशी हवी, कधी छोटी हवी आहे, मोठी हवी, त्यानुसार तुम्ही ते अगदी ॲडजस्ट करू शकता बीड्स. त्यासाठी अगदी व्यवस्थित मेजरमेंट हवंच असं काही नाही. हेच वैशिष्ट्य आहे आपल्या हँडमेड ज्वेलरीचं की जसं आपल्याला हवं आहे तसं ते अगदी आपण कल्पनेतून ते प्रत्यक्षरित्या आपण ते बनवू शकतो. तर चला राखी बनवायला सुरुवात करूयात. तर पाहतोय आपण की आपण फ्लॉवर बेस बनवणार आहोत इथं गोल्डन बीड्सचा, कारण हाच फ्लॉवर बेस आपल्याला मोरपंखासाठीही वापरायचा आहे. तर त्यामुळे तो अगदी व्यवस्थितरित्या चेक करा. आपण 8 बीड्सचं एक फ्लॉवर बनवणार आहोत. तर तुम्ही पाहत आहात की 1 mm चे आपण गोल्डन मनी घेतलेले आहे ते त्यातून आपण पास केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्याचा फ्लॉवर बेस करत आहोत. तर अशीच छान आणि सुंदर राखी आपण बनवणार आहोत. तर चला आपण बनवायला सुरुवात करूया. भेटूयात पुढच्या राखीमध्ये. तोपर्यंत अशी सुंदर राखी बनवत राहा.
ही आहे आपली राखी क्रमांक 3 आणि मोरपंखाची पहिली राखी. ह्यासाठी आपण वापरणार आहोत राऊंड शेपचं कुंदन. तर अगदी सोप्या पद्धतीनं आणि सगळ्यात सुंदर अशी ही राखी आहे आणि नक्कीच तुम्हाला ती आवडणार आहे. तर यामध्ये आपण एंड टचअप देण्यासाठी आपण क्रिस्टलचा आणि फ्लावर कॅपचा वापर केलेला आहोत. तर चला राखी बनवायला सुरुवात करूयात. तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर दोरा आपण त्या कुंदनमधून पास करूयात किंवा त्या धाग्याचे आपण 2 भाग करून ते आपण टाय करून घेऊयात. तर माझ्या सरावानुसार किंवा कल्पकतेनुसार मलाही असंच वाटलं की आधी आपण अखंड दोरा घेऊयात, पण त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आल्यामुळं मी तो दोन्ही बाजूला सेपरेट टाय केलेला आहे. तर मेजरमेंट घेताना अगदी रँडम घ्यायचं आहे की एक साधारण कधी लागेल त्यासाठी मोजायची गरज अजिबात नाही. आपल्या घरात आपली मोठी भावंडं असतात किंवा आपल्या घरात मोठे व्यक्ती असतात, आपण त्यांचं मेजरमेंट घेऊ शकतो. आयडियल मेजर हे सगळ्याला सेमच असतं. त्यासाठी खूप काही किती मेजरमेंट केलं, किती धागा घ्यायचा ह्याचा जास्त विचार न करता कामाला सुरुवात करायची आहे. अपेक्षा एवढीच आहे की ज्याला कोणाला आपण आपल्या भावाला राखी बांधणार आहोत ते राखीचा धागा त्याला व्यवस्थित बांधता आली पाहिजे, एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या माहितीनुसार किंवा आयडियानुसार त्या राखीचा धागा घेऊ शकता. तर हा टाय कसा करायचा आहे ते तुम्ही अगदी काळजीपूर्वक पहा. हा टाय केल्यामुळं आपली राखी सेपरेट दोन्ही बाजूनी आपण हा धागा टाय केल्यामुळं आपली राखी उलटी पडत नाही. हेच या राखीचं वैशिष्ट्य आहे आणि हे टाय करण्यामागचं उद्दिष्ट आहे. तर आपण पाहत आहात की आपण धाग्यातून तो दुसरा काढलेला आहे धागा आणि ते कुंदनला आपण अशा प्रकारे अटॅच केलेलं आहे. असंच आपण दोन्ही बाजूनी अटॅच करणार आहोत. फ्लॉवर बेस लावणार आहोत, बीडचा छोटासा राऊंड बनवणार आहोत आणि नंतर मोती, क्रिस्टल आणि फ्लॉवर कॅप अशी आपली ही राखी असणार आहे. तर चला बनवूयात आणि भेटूयात पुढील राखीमध्ये. तोपर्यंत छान अशी राखी बनवा. अजूनही सांगते, काही अडचणी येत असेल तर नक्की सांगा. अगदी बिंदासपणे तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला अगदी तासाभरामध्ये त्याचं उत्तर मिळून जाईल. तर आपल्या अजून एक पोस्ट चालू झाली आहे व्हिजिटिंग कम्युनिटी. त्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता. तुम्हाला या चॅनलबद्दल काय वाटतं हेही तुम्ही अपलोड करू शकता. तुमची कम्युनिटी पोस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिसून येईल.
तर ही आपली आहे राखी नंबर 4. तर ह्यामध्ये आपण ओव्हल शेपचं ड्रॉप शेपचं कुंदन घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण पारिजातकाचे बीड्स आणि स्मॉल 2 mm चे बीड्स किंवा 3 mm चे बीड्सही चालतील याचा वापर करून आपण राखी बनवणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये किंवा मागील राखी बनवणाऱ्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ते कसं बनवायचं, कसं टाय करायचं. त्याच पद्धतीनं यामध्येही आपण टाय करणार आहोत. फक्त यामध्ये बीडचा पॅटर्न चेंज होतो. यामध्ये पारिजातकचं 1 बीड, त्यानंतर 4 बीड्सचे स्मॉल राऊंड शेप, पुन्हा पारिजातक, पुन्हा 4 बीड्स राऊंड शेपचे असा हा पॅटर्न आहात. तर तुम्ही आतापर्यंत सगळा व्हिडिओ पाहत आलाच असेल. तर तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्याशी कनेक्ट होत राहा. तर आपण हे दोन्ही पद्धतीनं टाय करून घेतोय आणि त्यानंतर आपण पल्सचा शेप बनवणार आहोत.
धन्यवाद.